नमस्कार. आज आपण वर्षभर टिकेल व उपवासाला चालेल असे बटाटा साबुदाण्याचे पापड करणार आहोत. उन्हाळ्यातील वाळवणीतील ही एक चविष्ट रेसिपी आहे. रेसिपी सुरू करण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशा नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व व्हिडिओ आवडल्यास आपल्या मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. चला तर मग सुरू करूयात आपली आजची रेसिपी. सर्वप्रथम येथे मी 1 किलो बटाटे घेतले आहेत. ते व्यवस्थित धुवून घेऊ जेणेकरून त्यावरील धूळ व माती निघून जाईल. आता आपण बटाटे उकडून घेऊ. यासाठी कुकरमध्ये स्वच्छ बटाटे घेऊ व त्यात 2 ग्लास पाणी टाकून कुकरच्या 3 शिट्ट्या घेऊ. आता इथे 1 किलो बटाट्याला 200 ग्रॅम साबुदाणे घेतले आहेत. ते एका कढईत घेऊन व्यवस्थित 1 ते 1.5 मिनिट गरम करून घेऊ जेणेकरून ते कडक होऊन त्याचे मिक्सर मध्ये पीठ होईल. आता आपले बटाटे उकडून थंड झाले आहेत. ते एका ताटात घेऊन सोलून घेऊ. बटाटे सोलताना हाताला थोडे पाणी लावून घ्या जेणेकरून बटाटे जरी गरम असेल तर हात चटकणार नाहीत. आता एका मिक्सरच्या भांड्यात गरम केलेले साबुदाणे घेऊन त्याचे बारीक पीठ करून घेऊ. आपण पाहू शकता पीठ छान रवाळ झाले आहे. आता पापड तिखट करण्यासाठी मी येथे 15 ते 20 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मिरच्यांचा तिखटपणा पाहून कमी जास्त मिरच्या घेऊ शकता. आता मिरच्या मोडून भांड्यात टाकून बारीक करून घेऊ. आता आपण किसणीच्या साहाय्याने उकडलेले बटाटे किसून घेऊया. अशा प्रकारे आपले सर्व बटाटे किसून झाले आहेत. आता यात साबुदाण्याचे पीठ टाकूयात. 1 चमचा जिरे, वाटलेली मिरची, चवीप्रमाणे मीठ टाकूयात. येथे मी 2 चमचे मीठ टाकले आहे. आता हे आपण व्यवस्थित मळून घेऊयात. हे मळताना पाणी अजिबात वापरू नका. आता हे मळलेले पीठ आपण अर्धा तास झाकून ठेवूयात. आता आपण पापड करून घेऊयात. यासाठी आपण पापडाचा साचा वापरणार आहोत. पापड करण्यासाठी आपण मळलेल्या पिठाचा बारीक गोळा करणार आहोत. आता पापडाचा साचा घेऊन 2 कागद घेऊ व त्याच्या आतल्या बाजूने थोडे पाणी लावू जेणेकरून पापड चिकटणार नाहीत व व्यवस्थित कागदावरून निघतील. आता त्यावर पिठाचा गोळा ठेवून साच्याने व्यवस्थित दाबून घेऊ. पहिला पापड करताना गोळ्याचा अंदाज घ्या जेणेकरून साचा दाबल्यावर त्यातून पीठ बाहेर येणार नाही व आपले पापड व्यवस्थित गोलाकार होते. आपण पाहू शकता आपला पापड व्यवस्थित गोल झाला आहे. आता आपण तो वाळविण्यासाठी टाकू. व्यवस्थित वरचा कागद काढून घेऊ. आता एका कागदावर उलटा टाकून दुसराही कागद अलगद काढून घेऊ. कागद काढताना पापड तुटू नये यासाठी आपण येथे कागदाला हलके पाणी लावले आहे. तुम्ही येथे कागदाला तेलही लावू शकता, पण जर तुम्ही वर्षभरासाठी पापड साठवून ठेवणार असाल तर तेलाचा वास येतो व ते पापड खवट लागतात. त्यामुळेच मी येथे पाणी वापरले आहे. हवं तर तुम्ही तूपही वापरू शकता. आता हे पापड 1 ते 2 दिवस कडक उन्हात वाळवत ठेवू. आता आपले पापड व्यवस्थित वाळले आहेत. ते आपण तळून पाहूयात. आपण पाहू शकता तेलात पापड टाकल्यावरती किती छान असा फुलला आहे व पापड छान कडकही झाला आहे. अशा प्रकारे तयार आहे आपले बटाटा साबुदाण्याचे पापड.
हे तुम्ही हवाबंद डब्यात वर्षभरासाठी साठवून ठेवू शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.